महत्वाची बातमी आहे। मुंबईत झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। माटुंगा दहिसरमध्ये देखील झाड कोसळलंय। याआधी चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला। या दुर्घटनेनंतर 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं, पण पालिकेच्या गार्डन सुप्रिंटेंडंट परदेशी जितेंद्र परदेशी यांच्यावर मात्र कारवाई झालेली नाही। गार्डन सुप्रिंटेंडंट जितेंद्र परदेशींवर कारवाई का होत नाहीये? झाडं कोसळून जीवितहानी वित्तहानी होऊ नये, परदेशी यांच्यावर कारवाई का होत नाहीये? परदेशी जे गार्डन सुप्रिंटेंडंट आहेत यांच्यावर कारवाई का होत नाहीये? कारण चेंबूरमध्ये झाड कोसळल्याची घटना घडली, त्यानंतर मात्र 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं, पण मुळात जे गार्डन सुप्रिंटेंडंट जितेंद्र परदेशी यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? असं आहे की यामध्ये वरदहस्त असण्याचा काही भाग नाहीये। जी घटना चुकीची झालेली आहे त्याची योग्य स्तरावर चौकशी सुरू झाली आणि आम्ही महापालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर आम्ही अनेक वेळा हा विषय सुद्धा बोललेलो आहोत की त्या विभागातल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर जोपर्यंत आपण कारवाई करणार नाही तोपर्यंत या महापालिकेतल्या कर्मचारी विभाग असतील, अधिकारी असतील, यांना शिस्त लागणार नाही। गेली अनेक वर्ष फक्त चौकशीचे फार्स आणि मग त्यानंतर काय व्हायचं ते तुम्हाला माहिती आहे। आपण आता मला जितेंद्र परदेशी यांच्याबद्दल प्रश्न विचारलाय, तर मी या मुद्द्यात एवढंच सांगेन की त्या ज्या नोटिसा दिलेल्या होत्या त्या उद्यान विभागानं रस्ते विभागाला दिलेल्या होत्या। त्यात उद्यान विभागाच्या वरिष्ठांनी हा विषय दाबण्याचा प्रयत्न केला का किंवा रस्ते विभागाच्या वरिष्ठांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं का याची चौकशी आता होईलच। पण जर का या विषयामध्ये जितेंद्र परदेशी यांनी देखील जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं असेल तर चौकशीच्या दरम्यान ही गोष्ट स्पष्ट होईलच। त्यामुळे एवढं नक्की सांगतो की एका लहानग्या विद्यार्थ्याचा यामध्ये विनाकारण म्हणजे दुर्दैव आहे, माझी संवेदना आहे, मृत्यू झालाय। त्या आईचं काय झालं असेल याची कल्पना करवत नाही। त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही। चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील, आता तर निलंबन केलेलंच आहे, पण ह्याच्यानंतरही जे काही कोणी अधिकारी सापडतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, एवढं नक्की सांगतो। अगदी गणेशजी, तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये जितेंद्र परदेशी यांचं जर का नाव आलं तर निश्चितच कारवाई केली जाईल। मुळात या सगळ्या संदर्भामध्ये आतापर्यंत जो काही अहवाल प्राप्त झालेला आहे किंवा जी काही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, या प्राथमिक माहितीमध्ये सुद्धा जितेंद्र परदेशी यांचा कुठे उल्लेख आहे का, की उल्लेखच नाहीये प्राथमिक माहितीत? नाही, बघा असं असतं, ज्या वेळेला घटना स्थानिक स्तरावरती घडते 2 प्रकारचे घटना होत असतात। एक, जी काही मोठ्या स्तरावरती निर्णय घेतल्यानंतर मग त्यामध्ये कधी कधी काही अनियमितता आढळली तर त्याला प्रत्यक्ष रूप त्या विभागाचा हा मुख्य अधिकारी जो असतो तो जबाबदार असतो। कधी कधी ज्या घटना खाली होत असतात आणि त्याला नोटिसेस किंवा त्याला सूचना देण्याचं काम खालचे अधिकारी करत असतात। जी काही नोटीस दिलेली आहे, जी मी वाचलेली आहे, ती त्या डिपार्टमेंटच्या सहाय्यक उद्यान अधीक्षकानं या रस्ते विभागाला दिलेली होती। त्यामुळे आता सुरुवातीच्या या चौकशीमध्ये कुठेही जितेंद्र परदेशींनी पत्र दिलंय किंवा त्यांचा उल्लेख आता तरी आढळून येत नाही। पण तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की ते त्या विभागाचे प्रमुख आहेत। हा विषय लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडनं जरी हलगर्जीपणा झालेला असेल तर या विषयामध्ये कोणालाही क्षमा करण्याचा प्रश्न येत नाही। अगदी गणेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।